नांदेड शहर काँग्रेसचा बालेकिल्ला। मात्र आता अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे नांदेड शहरातली राजकीय समीकरणं बदलली आहेत। यंदा होणाऱ्या महापालिका निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांचे परिणाम दिसू शकतात। त्यातच व्यापारी आणि नागरिकांनी शहरात अनेक समस्या असल्याचं सांगितलंय। महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। यंदाची महापालिकाची निवडणुकीकडे संपूर्ण नांदेडकरांचं लक्ष लागलेलं आहे। हनुमानपेठ व्यापारी असोसिएशन मध्ये रस्ता पहिले छोटा होता, पार्किंग वगैरे यामुळे आता मोठा रस्ता झाला, पण रस्ता मोठा होऊन छोटाच आहे अशी आम्हाला वाटते। कारण आज 2-2, 3-3 गाड्याच्या लाईन लागतात पार्किंग मध्ये। पार्किंगची जी व्यापाऱ्याची हक्काची जागा आहे पार्किंगची, ती हातगाड्यावाले लावून पार्किंग वाल्यांना आमच्या कस्टमरला त्रास होतो। तर माझी कॉर्पोरेशनला विनंती आहे की हातगाड्या बाजूला करून त्यांना पार्किंग झोन मध्ये लावावे, आपला हॉकर झोन मध्ये लावावे आणि पार्किंग मध्ये आमच्या व्यापाऱ्यांच्या पूर्ण ग्राहकांच्या गाड्या लागून व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, आलेल्या ग्राहकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन केल्यास हनुमानपेठ मधील पार्किंगची समस्या पूर्ण संपून जाएगी। पार्किंग पहले रोड छोटा था तो वैसे ही था, आज बड़ा हो गया तो वैसे ही है। उससे समस्या बढ़ गई है क्योंकि गाड़ी की 1-1, 2, 3-3 लाइन लग रही है। रोड बड़ा हो गया तो 3 लाइन गाड़ी की लग रही है, फिर गाड़ी वाले खड़े हो रहे हैं। तो जैसे बड़े सिटी में एक लाइन मार के रखते हैं कि भाई ये गाड़ी इसके बाहर नहीं लगना चाहिए, तो ट्रैफिक पुलिस और महानगर पालिका अगर वो एक लाइन मारे तो लोगों को डर रहेगा भाई इसके बाहर फाइन फाड़ेंगे, तो कोई बोलने वाला नहीं। इसलिए 3-3 लाइन लग रही है और ट्रैफिक वैसे वैसे है। इतने बड़ी मार्केट रखी, अंदर जाने का रास्ता नहीं है और ग्राहक की गाड़ी नहीं लग रही है, दूसरे लोग गाड़ी लगा के चले जा रहे हैं। तो 3-3 लाइन नहीं लगनी चाहिए, उसके लिए एक लाइन मारना चाहिए महानगर पालिका ने या ट्रैफिक पुलिस ने। तो वो हिसाब से फाइन के डर से लोग लगाएंगे नहीं बाहर गाड़ी और सही रहेगा। तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत बरेचदा। फक्त आमचं इथं असं म्हणणं आहे की ही जी पार्किंगची अडचण आहे ही दूर तेव्हाच होईल जेव्हा या एरियामध्ये पूर्ण वेळ एखादा साधा पोलीसवाला तरी कमीत कमी इथे राहायला पाहिजे। ट्रॅफिक मध्ये लक्ष देणारा ट्रॅफिक कंट्रोलर किंवा एक सर्वसाधारण पोलीस तरी राहायला पाहिजे, जे की याच्यावर निर्बंध आणू शकतात। व्यापाऱ्यांनी कितीतरी सांगितलं किंवा आम्ही कोणालाही कस्टमरला काही सांगितलं तर ते कोणाचंही ऐकत नाही। त्याच्यासाठी या एरियामध्ये जिथे सगळ्यात जास्त वर्दळ आहे तर पूर्ण वेळ इथं ट्रॅफिक कंट्रोलर असावा एवढी आमची विनंती आहे। बाकी काय आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे, या इथं मार्केट एक नवीन मोठं झालेलं आहे, पण तिथं सगळा दारू अड्डा झालेला आहे, तरी त्याच्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे। तिथे संडास बाथरूम इतके स्वच्छ ठेवलेले होते, मोठमोठे भारीचे हे लावलेले होते, सगळे फोडून नळ वगैरे सगळे घेऊन गेलेले होते। त्यांना म्हणणारच कोणी राहिलं नाही। आम्ही म्हणायला गेलं तर आमच्यावरच त्यांचं ऑब्जेक्शन येते, तुम्ही कोण आहेत म्हणणारे म्हणून। आता हे भाजी मंडई या गल्लीमध्ये बसले आहेत, जायला यायला लेडीजला इतका त्रास आहे की विचारू नका। इतके दिवसापासून आम्ही लाईटची सोय करा म्हणून सांगितलं होतं त्या गल्लीत, तर लावली नाही आणि भाजी मंडईवाल्याला बसवल्याबरोबर 3 फोकस लावले। तर हे कुठला न्याय आहे? म्हणजे पब्लिकसाठी तुम्ही नाही आहेत असंच आम्हाला म्हणावं लागेल। नांदेडमध्ये आतापर्यंत जे आहेत ते 81 पैकी 71 जागा ज्या आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना या नागरिकांनी निवडून दिलेले आहेत। त्यानंतरही त्यांची जी सर्वात मोठी समस्या जी आहे ती ट्रॅफिक संदर्भातली आहे। संध्याकाळी 5च्या पुढे जे आहे ते या मुख्य बाजारपेठ असलेल्या वजिरा भागात सध्या आपण उभे आहोत आणि या ठिकाणी 5च्या पुढे जे आहे ते सर्वात मोठी ट्रॅफिक जाम जी आहे ती या व्यापाऱ्यांना इथे या ठिकाणी भोगावं लागत आहे। परिणामी इथून जे पादचारी रस्ता जो आहे त्यावर देखील सायकल ट्रॅकवर देखील गाड्या या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत आणि त्याच्या समोरच हॉकर्सच्या देखील गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते ट्रॅफिक पासून मुक्त करावे अशी मागणी जी आहे ती या व्यापाऱ्यांनी केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।